पहिला क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट. आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह पॉवर असताना आपण वर 1 लिहितो आणि खाली याचा पॉवर पॉझिटिव्ह करतो. तर इथे येते 1/9. सेम केस आहे. बेस निगेटिव्ह असला ती चालतो, काही अडचण नाही. तर निगेटिव्ह 4 चा पॉवर 2 केला. दिस बिकम्स 1 निगेटिव्ह 4 चा इवन पॉवर आहे 1/16. तर पॉझिटिव्ह आन्सर येईल. इवन पॉवर असताना निगेटिव्ह बेसचा काही फरक पडत नाही. इथे आपण एक गोष्ट शिकलो होतो. हा आहे 1 चा पॉवर -5 आणि 2 चा पण पॉवर -5. मी तुम्हाला सांगितलं होतं अशा केसमध्ये आपण एक गोष्ट शिकली होती. पॉवरला पॉझिटिव्ह करायचा असेल तर बेसला रेसिप्रोकल करून टाका आणि याचा आन्सर लिहा 2 चा पॉवर 5 बाय 1 चा पॉवर 5. इट बिकम्स 32/1 दॅट इज 32. ठीक आहे. हे मी तुम्हाला याचं प्रूफही शिकवलं होतं. आता क्वेश्चन काय म्हणतो, व्हॅल्यू काढा म्हणत नाही हा क्वेश्चन. सिम्प्लिफाय करा आणि जो रिझल्ट येईल त्याला पॉवर नोटेशन मध्ये लिहा. पॉवरला कंपल्सरीली पॉझिटिव्ह ठेवा. म्हणजे आन्सर नाही काढायचं आपल्याला. वर व्हॅल्यू काढली आपण, खाली व्हॅल्यू नाही काढायची. तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. डिव्हिजन मध्ये सेम बेस असताना पॉवर काय होतात? सबट्रॅक्ट होतात. तर या ठिकाणी पॉवर होतील -3, पण आपल्याला पॉवर पॉझिटिव्ह करा म्हणतो तो. तर 1/-4 चा पॉवर +3. पॉवर वर दिली तर ची पॉवर 1 ला दिली तर वर 1 ला होल क्यूब देता येते, काही अडचण नाही. ह्याला देतो म्हणला तुम्ही, याला असे लिहू शकता 1/-4 होल पॉवर 3 पण देऊ शकता. सेम मिनिंग आहे. कारण 1च्या पॉवरला फरक पडत नाही. 3 द्या, 300 द्या, 3 करोड द्या, ते रिकामच आहे, किती घ्यायलाच बसलेले. आता सेकंडचा क्वेश्चन मध्ये पहा. वर 1 चा पॉवर 1च राहील, स्क्वेअर केला तर. खाली 2 चा पॉवर 3 चा पॉवर 2 करा, 6 होईल. हा पॉझिटिव्ह पॉवर होईल. थर्ड इथे बघा. थर्ड मध्ये काय डोकं लावता येईल? आपल्याला याला सिम्प्लिफाय करून पॉवर पॉझिटिव्ह आणायचा आहे. ते काम करूया. थर्ड पहा. -3⁴ वर 5⁴ होईल आणि खाली 3⁴ होईल. आपल्याला माहिती आहे सेम बेस. आता डिव्हिजन आहे. एक काम करा, ह्याला काय करा, -1 × 3 लिहा. लिहू शकतो आपण. आता -1 चा पॉवर 4 हा 1च होतो. इथून येतो 3 चा पॉवर 4. आता 1 लिहायची काही गरज नाही पडणार. हा झाला 3 चा पॉवर 4. हे दोन्ही कॅन्सल झाले. आपण याला लिहू शकतो 5⁴. आन्सर नाही काढायचे, तुम्हाला पॉवर नोटेशन मध्येच लिहायचं होतं फक्त. ठीक आहे, त्याची गरज नाही ना. 4. चला इथे बघा, सेम बेस डिव्हिजन. तर पहिल्यांदा काय करणार तुम्ही, 3 powers are subtracted, -7 -10 that is +10. आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 3 चा पॉवर -5 ने. इट बिकम्स 3 power 3 into 3 power -5. नाव powers are added. 3 - 5 होईल ऍड केल्यावर. दिस शुड बी 1/3⁴. असं आलं पाहिजे. तुम्हाला म्हणते पॉवर नोटेशन मध्ये लिहा. व्हॅल्यू काढा म्हणलं का कोणी? पॉवर नोटेशन मध्ये लिहा आणि पॉवर पॉझिटिव्ह दाखवा. क्वेश्चन वाचा आधी नीट. का नाही समजलं? आधी सबट्रॅक्ट केले या दोघांना, तर हे आलं 3 चा पॉवर 3, बाहेर 3 चा पॉवर -5. आता दोन्ही ऍड होतील. 3 - 5 किती झालं, -2. आता वर पॉवर निगेटिव्ह नाही करायचा म्हणून त्याला 1/3² लिहा. सिंपल होतं. थोडं डोकं लावायचं फक्त.
आता इथे थोडीशी त्रासदायक गोष्ट आहे, आपण ऍड सबट्रॅक्ट नाही करू शकत, डिफरंट बेसेस आहेत. तर अशा केसमध्ये काय शिकलो होतो आपण, आठवा, निगेटिव्ह पॉवरला आधी पॉझिटिव्ह करा. आता इथे 2 चा मायनस क्यूब पॉवर आहे, -7 चा मायनस क्यूब पॉवर आहे. आनंदाची गोष्ट आहे, पॉवर तरी सेम आहे. ह्याला काय लिहिता येते, 1/2 क्यूब 1/-7 चा क्यूब. आता बघा, एक प्रॉपर्टी वर 1 झाला आणि सेम पॉवर असेल तर बेसला आपण मल्टिप्लाय करून वर पॉवर लिहू शकतो. लक्ष दे, तुझं लक्ष कमी चाललंय. तर इथे किती झालं, -14 चा पॉवर 3. दिस शुड बी द आन्सर. जे जे चुकलंय त्याला क्रिटिकली समजून घ्या, गडबड करू नका. ठीक आहे, रेकॉर्डिंग होत आहे. चलो नेक्स्ट. कोणतं, हे हे सेकंडचा सेकंड. हे ह्याच्यात काय चूक आहे, 1 चा पॉवर 1, 2 चा पॉवर 3 चा पॉवर 2 होती की नाही, पॉवर ऑफ पॉवर मल्टिप्लाय होतात की नाही, म्हणून असं केलं आपण. चालते, काहीच अडचण नाही, ते उलट सोपं होतं. चलो नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन ट्राय करा, चला व्हॅल्यू काढण्याचा. फर्स्ट बघा, 3⁻0 + 4⁻−1 याचा करायचा बाहेर 2 स्क्वेअर. बॉडमास आधी ब्रॅकेट सॉल्व करा. एनिथिंग नॉन झिरो बेस पॉवर 0 इज 1. दिस कॅन बी रिटर्न 1/4. -1 ला +1 करून लिहितो आपण खाली, हा आत्ता केले. अँड दिस बिकम्स 4. दिस इज 4 + 1, 5/4 into 4. So 5 is the answer. चला, 2⁻⁻1, 4⁻⁻1, 2⁻². बिल्कुल, this becomes 1/2 into 1/4 into 2/2, 2⁻². इंटू केलं ना मी याला, हा आधी हे खाली गेलं असतं मग वर येऊन मल्टिप्लाय झालं असतं. दिस इज 1/2 into 1/4 into 4. दिसलं, 4 4 कॅन्सल, 1/2 इज द आन्सर. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक गंमत शिकवतो. निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह करण्याची अजून एक पद्धत आहे. फ्रॅक्शन जर असेल तर याला उलट करा आणि पॉवरला पॉझिटिव्ह करा. 2/1 करा याला. 3/1 चा 3 होतो इथं आणि 4/1 ला 4 होतो. ठीक आहे, आणि याला प्लस करून टाका. आता हा झाला 4 + 9 + 16. 29 इज द आन्सर. तुम्ही त्याचा स्क्वेअर हे असं करून रिपीट करण्यापेक्षा ही सोपी आयडिया आहे. तुम्ही मधल्याला कसंही सिम्प्लिफाय करा, आन्सर 1 येता. ठीक आहे, सिम्प्लिफाय कर. त्याला 1 लिहू शकता. चला, फिफ्थ पहा. -2/3 चा पॉवर -2 चा होल पॉवर 2. आधी एक काम करा, पॉवरचा पॉवर लिहा, -4. ठीक आहे, मग पुढच्या स्टेप मध्ये याला रेसिप्रोकेट करा आणि याचा पॉवर प्लस करा. हे झालं 3 चा पॉवर 4 आणि -2 चा पॉवर 4. हा झाला 81/16. गडबड नका करू. समजलं ना काय केलं ते? हा पहा, चल आता चांगला खेळ आहे. आपल्याला इव्हॅल्युएट करायचंय. इव्हॅल्युएट मध्ये नेहमी सिम्प्लिफाय करायचं आणि खूप एक हे थांब, महत्वाची गोष्ट सांगायलो. अशा सगळ्या क्वेश्चन्स मध्ये मॅक्सिमम काय करायचं बेटा, सेम बेस किती होतात हे बघाय. सेम बेस वाले नंबर्स आणायचे जास्त. जसं 8 हा 2 च्या पॉवर मध्ये लिहिता येतो, तर बेस 2 होऊ शकतो पण याचा होणार नाही. अरे 8 ला लिहिता येते 2 चा क्यूब आणि वर पॉवर -1. हे असं होईल.
आपण ह्याला सेपरेट करू शकतो. 2 चा पॉवर -3 बघा इथून मल्टिप्लाय करू. 5 चा पॉवर 3 आणि खाली 2 चा पॉवर -4. आता दोन पॉवर सेपरेट करा. 2 चा पॉवर -3 वर येते बाय 2 चा पॉवर -4 आणि याला असं घ्या. 2 चा पॉवर -3 2 चा पॉवर -4 आपण याला उलट करून लिहू शकतो. वर 16 पाठवा आणि खाली 8 ला पाठवा. हे की नाही? अरे उलट होईल की नाही? हा काय होईल 1/2 आणि असा होईल वर 1/8 खाली 1/16. तर 1/8 केल्यावर वर 16 जाईल की नाही? मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला मी मागच आयडिया सांगितली होती. दोन्ही निगेटिव्हला कसं हँडल करायचं हे शिकवताना लक्ष न देण्याचे परिणाम असतात. लिहू नको. आणि 5 चा क्यूब असतो 125. तर याला आल्या 2 दिस टू बी 250. ओके आला नाही पत्रा. ठीक आहे. हे क्वेश्चन थोडे विचारपूर्वक सोडवायचे. हा चला याला आपण करू 1/5 1/2 1/6 तर 1/60. 1/60 केलं नाही. हा आता जे पुढचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या. खूप सोपं आहे. m ची व्हॅल्यू काढायची आहे 5m डिवायडेड बाय 5 मायनस क्यूब आणि 5 चा पॉवर 5. इक्वेशन सॉल्व्ह करताना बेस सेम करणे. आता बेस सेम ऑलरेडी आहे. डिव्हिजन मध्ये पॉवर्स आर सबट्रॅक्टेड तर मायनस मायनस +3 होईल. आणि आपल्याला माहिती आहे सेम बेस असतात आणि इक्वॅलिटी असते तेव्हा बेस कॅन्सल होतो. इक्वल असतानाच कॅन्सल करायचं म्हणजे पॉवर इक्वेट होतात आणि m ची व्हॅल्यू येते 2. खतम. 6 1/3 चा पॉवर -1 1/4 -1. व्हेरी इझी. मी म्हणलं निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह करायचं तर रेसिप्रोकल करा. तर इथून काय होईल 3 चा पॉवर 1 आणि हा काय होईल 4 चा पॉवर 1. दिस शुड बी -1. रेसिप्रोकल करायचं. पॉवरला पॉझिटिव्ह करायचं असेल ना तर मध्ये जो कोणी आहे त्याला रेसिप्रोकल करत जा. पटकन आन्सर येते. आणि त्याच्या नंतर त्याच्या बाहेर पण त्याच्या बाहेर कोणीच नाही. अरे इकडे कोण आहे का? ठीक आहे ना, काही अडचण नाही. आता ह्यांचा जो पॉवर आहे इथून हा -1 दिलेला आहे. तर इथे किती झालं -1 दिसलं आणि -1 चा पॉवर -1 वन तर 1/-1 चा पॉवर +1. दिस शुड बी -1 कारण निगेटिव्ह 1 चा पॉवर ऑड आहे. ऑड म्हणजे निगेटिव्ह 1च राहणार. आता बघा 5⁻8 -7 8⁻5 -4. नीट आहे का? मस्त प्रश्न आहे. 5⁻8 5/8 आणि 8/5 कोण्या एकाला रेसिप्रोकल करा. चला मी याला करतो. याला जर मी 8/5 लिहिलं तर हा +7 होईल. आता ह्याला उलट करू नका. ह्याला ॲज इट इज राहू द्या. उलट कशाला करता? बेस सेम करा ना. सेम बेस झाला की पॉवर्सला ऍड करता येते. हा नंतर 3 झालं. त्याला तुम्ही सिम्प्लिफाय पण करू शकता नंतर. हे आपण केलेले होते मागे क्वेश्चन. तर एकदा बघूया. चला 7 चा फर्स्ट ट्राय करा 5 मिनिटं. अशा गोष्टींना सिम्प्लिफाय करताना नेहमी बेस सेम करत चला. मॅक्सिमम जेवढा होतो तेवढा. 25 × (10⁻⁻4 5 मायनस क्यूब 10 and (10⁻⁻8). तर बघा हा 5 चा स्क्वेअर होतो. हा फार अवघड क्वेश्चन नाहीये. आता इथे 5 चे जवळ घ्या. असं लिहिता येईल याला. t चे जवळ घ्या आणि इथं 1/10 सेपरेट करा. तर आपण याला काय लिहू शकतो पहा बरं. आपल्याला माहिती आहे सेम बेस पॉवर्स आर सबट्रॅक्टेड तर वर प्लस होईल की नाही. हे प्लस होईल वर 3 मायनसचा. इथे पण बघा -4 मायनस मायनस
+8 आणि ते 1/10. तर फायचा पॉवर 5 झाला इथे, टीचा पॉवर 4 आणि हा 1/10. एक काम करा, एक 5 सेपरेट करा, इथं पॉवर 4 राहील. 5 आहेत ना एकूण, 5 आहेत. हा मग अरे 1 + 5 होत नाही का? आता याचा फायदा काय होते बघा, असं का केलं मी, तर या 5 ने या 10 ला कट करता येते. ठीक आहे. अजून बघा, आता बघा या दोघांच्या पॉवरला तुम्ही लिहू शकता 5t⁴/2. बघा, आता तुम्ही याला एकतर मल्टिप्लाय करू शकता किंवा ॲज इट इज ठेवू शकता. आता याच्यामध्ये 5 चा कोणताही पॉवर 2 ने डिव्हिजिबल होत नाही, डायरेक्ट होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे याला नाही करायचं असं. 5 चा पॉवर 4 कायची असतो, 625. खाली 2 येते आणि इथं टीचा पॉवर 4 येते. तेच आहे का मागं उत्तर? तेच आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, एक तर असंच लिहा नाही तर सिंप्लीफाय करा. चलो लास्ट क्वेश्चन इसको एक बार देख लेंगे. 5t ब्रॅकेट पॉवर 4 आणि बाय 2. बरोबर, तेच केले की आपण. हा इकडं पहा. चला 3 चा पॉवर -5, 10 -5, 125. लक्ष द्या, लक्ष द्या. असे स्कॉलरशिप मध्ये पण क्वेश्चन्स आहेत. ओके, मी आता म्हटल्याप्रमाणे या प्रश्नात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही एक काम करा, 10 ला 2 × 5 लिहू शकता. तर एक पॉवर 2 चा -5 करा आणि 5 चा एक पॉवर -5 करा. शेअर करू शकतो आपण, असं डिवाइड करून ह्याला. 10 चा पॉवर -5 आहे. 10 ला काय लिहा, 2 × 5. तर याचाही पॉवर आणि याचाही पॉवर स्प्लिट केला आपण. दोन पॉवर एकमेक सेम बेसला वाटून देता येतात आपल्याला. तर आपण याला असं वाटलं आणि हा 5³ आहे. अरे प्रचेत बेटा, खालच्या पेक्षा वर बघ. आणि 6 ला तसंच करा, 2 चा पॉवर -5, 3 चा पॉवर -5. बघा, मी पॉवर बेस 2 आणि 3 आणि 5 मध्ये कन्वर्ट केले. त्याच्यामध्ये कोण कोण काय काय शहीद भगतसिंग होऊ शकते हे करा. हा 1 झाला, हा 1 झाला, दोन्ही कॅन्सल झाले ना इथून. ठीक आहे, हा पण कॅन्सल आउट झाला. आता आपल्याकडे वर राहिला 5 चा पॉवर, दोन्ही ऍड करा, -2 आणि खाली 5 चा पॉवर -7. आता ह्याला तुम्ही काय लिहू शकता, -7 -2 +7. समजे? याला जेव्हा आपण 0. समथिंग 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 लिहितो, खूप सारे झिरो लावून, तो एक खूप छोटा नंबर असतो. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्याचा अर्थ आहे, डेसिमल जो असतो हा 1 to 9 च्या मधल्या डिजिटला आला पाहिजे. मी आता याची एक टेक्निक शिकवतो तुम्हाला, एवढंच पाहायचं. आपण इथून 0 काढले तर 2, 4, 6, 8, 10, 11 झाले 0. पण आपल्याला 11 नाही पाहिजे, आपल्याला आन्सर 85 पण नाही पाहिजे. 8 आणि 5 च्या मध्ये, म्हणजे हा जो डेसिमल आहे ना, तो कुठं आणायचा, 8 आणि 5 च्या मध्ये आणायचा. बेटा सही लक्ष दे. तर आपल्याकडे 0 किती होते, 11. पण ऍक्च्युली आपल्याला 8 कडे जायचं, म्हणजे आपण 12 प्लेसेस मागे यायलोय. आपण जेव्हा 12 प्लेसेस मागे येतो, तर त्याला एक काम करायचं, अशा क्वेश्चन्स मध्ये सिम्पली याला मल्टिप्लाय करायचं. आपण किती प्लेसेस आलो बघा, 12. तर 12, 10 चा पॉवर 12 मल्टिप्लाय डिवाइड करायचा, त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता एक सिम्पली काय काम झालं, तुमचा डेसिमल इथून 12 प्लेस जम्प मारून इथं आला, म्हणजे न्यूमरेटर किती बनला, 8.5 आणि हा 10 चा पॉवर 12 इकडे वर पाठवून द्या. दिस इज द आन्सर. इथे सांगा, इथे सांगा, खूप सोपं आहे. बघा किती आहे, 1, बघा 4, 6, 8, 10, 11. इथे मला 12च जायचं, दिसलं, 12च जायचंय. तर मी याला काय करणार, 12 ने मल्टिप्लाय डिवाइड. तर बघा ह्याच्यामुळे माझा आन्सर काय होईल, 9.42. या 10 च्या पॉवर 12 ला वर पाठवा. याचं सांगा काय येईल,
बघा 2 4 6 8 पॉइंट नाही आधी ह्याचं फोर्थचं 8.37 केलं तर बघा 2 4 6 8 मला 9 प्लेसेस जायचंय तर डायरेक्ट पॉवर किती होईल -9 एवढं सोपं असतं. ऐका हे मी डेसिमलला इकडे सरकवायलोय मी जेव्हा लेफ्ट टू राईट जातो तेव्हा पॉवर्स इथं प्लस मध्ये लिहितात ठीक आहे आता इथं उलटा खेळ आहे इथे मला मागे यायचे प्लेसेस मध्ये किती प्लेसेस मागे यायचे मला 6.02 आन्सर आणायचे 6.02 बघा मी किती प्लेसेस मागे आलो असेल तर यात एक काम करायचं हे बघा 2 4 6 8 10 12 13 14 15 प्लेसेस मागे आलो पण जेव्हा मी मागे येतो तेव्हा 10 चा पॉवर डायरेक्ट प्लस मध्ये लिहायचा पुढे जातो तेव्हा मायनस मध्ये लिहायचा मागे येतो तेव्हा प्लस मध्ये लिहायचा तुम्ही कधी हे नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही डायरेक्ट टेक्निक डोक्यात ठेवा हे नाही लिहिलं तरी चालेल अजून एकदा पहा अजून एकदा आता अजून सोपं मला आन्सर किती लिहायचंय 3.186 बस किती प्लेस मागे आलो 2 बघा इथून इथून धरा ना चला 2 4 6 8 10 प्लेस मागे आलो तर 10 चा पॉवर 10 लिहा संपला क्वेश्चन कळलं आता when you go from right to left write the powers positive लेफ्ट टू राईट मध्ये निगेटिव्ह लिहितात ठीक आहे ह्याची थोडीशी प्रॅक्टिस आपण परत उद्या करूया